अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या माझ्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकनलाही क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. आणि हो, तुम्हीही माझे व्हिडिओ मिस करणार नाहीत. तुम्हाला व्हिडिओ कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवत जा. तुम्हाला आलेल्या समस्या मला सांगत जा, म्हणजे त्या समस्यांवर आधारित नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन. आणि हो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत अशी प्रार्थना करून आजच्या या व्हिडिओला मी सुरुवात करते. वसंत पंचमी 2025. जर तुम्हाला देवी सरस्वतीला प्रसन्न करायचे असेल तर तिची विशेष प्रकारे पूजा केली जाते. वसंत पंचमीच्या दिवशी लोक पिवळे वस्त्र घालतात. देवी सरस्वतीचा आवडता रंग हा पिवळा आहे आणि कौटुंबिक भक्तीने तिची पूजा केली जाते. हा दिवस माता सरस्वतीचा अवतार दिन म्हणूनही साजरा केला जातो. देवी सरस्वती प्रसन्न झाल्यावर साधकाला ज्ञान आणि कलेचे वरदान मिळते असेही म्हटले जाते. दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या 5व्या तिथीला वसंत पंचमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी विद्येची आणि कलेची देवी माता सरस्वतीची विशेष पूजा केली जाते. अशा स्थितीत या दिवशी पूजेदरम्यान माता सरस्वतीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी श्री सरस्वती स्तोत्राचे पठण अवश्य करावे. हे स्तोत्र तुम्हाला यूट्यूबवर कुठेही मिळेल किंवा एक छोटेसे पुस्तक मिळते सरस्वती स्तोत्राचे, तर हे पठण अवश्य करावे. सरस्वती वंदना हा देखील या स्तोत्राचा एक भाग आहे. वसंत पंचमीची पूजा आणि मुहूर्त, शुभ मुहूर्त कोणता असेल तर यावर्षी शुक्ल पक्षातील पंचमी तिथी 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:14 सुरू होईल. त्याचवेळी ही तारीख 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 6:52 पर्यंत राहणार आहे. अशा स्थितीमध्ये उदय तिथी लक्षात घेता येत्या रविवारी 2 फेब्रुवारी रोजीच वसंत पंचमीचा सण साजरा केला जाणार आहे. या काळात तुम्ही देवी सरस्वतीची पूजा करू शकता. वसंत पंचमी ही सरस्वती देवीची पूजा करण्याचा शुभ दिवस. याचा मुहूर्त सकाळी 7:09 पासून दुपारी 12:35 पर्यंत राहील. वसंत पंचमीला देवी सरस्वतीची आराधना केल्याने मुलांना त्यांच्या बौद्धिक क्षमतेमध्ये वाढ होऊन मन त्यांचे स्थिर व्हायला मदत होते आणि परीक्षेमध्ये यशही मिळायला सुरुवात होते. या दिवशी सरस्वती चालीसाचा पाठ करा. तुम्हाला परीक्षेत यश नक्कीच मिळत जाईल. वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीला पिवळ्या रंगाची मिठाई देखील अर्पण करा. यासोबतच देवीला पिवळ्या रंगाची फुले किंवा पिवळा तांदूळही अर्पण करू शकता. याचबरोबर पूजेमध्ये पिवळ्या रंगाचे वस्त्र किंवा कपडे देखील तुम्ही अर्पण करावेत, जेणेकरून देवी सरस्वतीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील. वसंत पंचमी म्हणजे माता सरस्वतीचा आशीर्वाद मिळवण्यासाठीचा खास दिवस. या दिवशी हे 3 उपाय तुम्ही नक्की करा, तुमचे नशीब बदलून जाईल. हिंदू धर्मात वसंत पंचमीचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी लोक देवी सरस्वतीची पूजा करतात. हा सण साधारणपणे फेब्रुवारीमध्ये वसंत ऋतूमध्ये साजरा केला जातो. ज्योतिषशास्त्रामध्ये या दिवसासंदर्भात काही चमत्कारिक उपाय सांगण्यात आले आहेत, जे केल्याने जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते. चला तर मग जाणून घेऊया हे उपाय. पण त्या अगोदर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. वसंत पंचमी हा दिवस हिंदूंच्या प्रमुख सणांपैकी एक आहे, जो देशभरात मोठ्या थाटामाटात आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. याला वसंत पंचमी आणि सरस्वती पूजा असेही म्हटले जाते. हा दिवस ज्ञानाची देवी माता सरस्वतीच्या पूजेला समर्पित आहे. हा सण वसंत ऋतूची सुरुवात देखील करतो. वसंत पंचमी हा सण मुख्यतः उत्तर भारतात, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरनुसार यावर्षी हा सण 2 फेब्रुवारीला साजरा केला जाणार आहे. या दिवसाशी संबंधित काही चमत्कारिक उपाय आपण जाणून घेऊया. त्या अगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत हे उपाय. उपाय पहिला, प्रगती साध्य करण्यासाठी वसंत पंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. त्यानंतर देवी सरस्वती समोर तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर ओम अर्हं मुख कमलवासिनी पापात्मक्षय
मत्कारी वदवद वाग्वादिनी सरस्वती ए ह्रीं नमः स्वाहा या मंत्राचा जप 108, 51 किंवा 21 वेळा जप करा. हा जप केल्याने तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात प्रगती मिळेल. तुम्हाला अपेक्षित असे यशही मिळेल. त्यानंतरचा दुसरा उपाय आहे, तुम्हाला वैवाहिक जीवनामध्ये जर गोडवा हवा असेल आणि वैवाहिक कलह कमी करायचा असेल तर ज्या लोकांच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत आहेत त्यांनी वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीजवळ एक नारळ, चुनरी आणि कलावा अर्पण करा. हा उपाय केल्यास पती पत्नीमध्ये प्रेम वाढेल आणि नात्यामध्ये गोडवा येईल. त्यानंतरचा आहे उपाय तिसरा. माता सरस्वतीच्या कृपेसाठी वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीची विधिवत पूजा करा. त्यांना हळदीचा तिलक लावून पिवळी फळे, पिवळी फुले, पिवळे वस्त्र, मिठाई अर्पण करा. तसेच देवीच्या वैदिक मंत्रांचाही जप करा. असे केल्याने माता सरस्वती प्रसन्न होईल आणि तिचे आशीर्वाद तुम्हाला कायमचे मिळतील. माता सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी किंवा तिचे आशीर्वाद मिळविण्यासाठी आजचा वसंत पंचमीचा दिवस हा खूपच प्रभावी मानला जातो. वसंत पंचमीच्या दिवशी मुलांसाठी आपण छोटे छोटे उपायही करू शकतो. त्याने मुलांची बुद्धी स्थिर होईल. मुलांना केळी आणि हिरव्या पालेभाज्या खायला द्या. यामुळे त्यांचा बुधग्रह मजबूत होईल. त्यानंतर मुलांना शिळे अन्न देऊ नका. लक्ष द्या, मुलांनी शूज आणि चप्पल घालून कधीही अभ्यास करू नये. तुमच्या मुलाला लाल, काळे किंवा निळे कपडे घालायला लावू नका. मुलांच्या वहीत मोराची पिसे जरूर ठेवा. हळदीच्या 11 गाठी पिवळ्या कपड्यात बांधा आणि मुलाच्या अभ्यासाच्या ठिकाणी या वस्तू ठेवा. सूर्य, चंद्र आणि बृहस्पती बळकट करा. त्यासाठी मुलांना सूर्याला गूळ दान करायला लावा. चंद्राला डब्यात पाणी द्या आणि मुलांच्या गुरुलाही दान करा. याने मुलांचा सूर्य, चंद्र आणि बृहस्पती हा ग्रह मजबूत होईल. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासह. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा. आणि हो, तुम्हाला अजून कोणत्या विषयासंबंधी व्हिडिओ पाहायला आवडेल, उपाय जाणून घ्यायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.